हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सुधीर रामदास नगरकर, लायब्ररियन, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा, मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स किंवा MPhil किंवा PhD करताना रिसर्च मेथडॉलॉजी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. त्यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी या विषयामध्ये स्पायरल ऑफ सायंटिफिक मेथड हे खूप महत्त्वाचे आहे. जसे स्पायरल ऑफ सायंटिफिक मेथड म्हणजे काय असा प्रश्न जर मी विचारला तर त्याचा मराठीमध्ये मीनिंग आहे शास्त्रीय पद्धतीचे चक्र. तर हे जे शास्त्रीय पद्धतीचं चक्र आहे तर ते चक्र डॉक्टर S.R. रंगनाथन यांनी शास्त्रीय पद्धतीचे चक्र सुचविले आहे. ते कधी सुचविलेले आहे तर 1967 मध्ये. किती साली? 1967 मध्ये ते सुचवलेले आहे. आता एक लक्षात घ्या, की संशोधन ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे असे रंगनाथन यांना या चक्राच्या माध्यमातून सुचवायचे आहे. म्हणजे संशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. रिसर्च इज अ कंटिन्युअस प्रोसेस असं डॉक्टर S.R. रंगनाथन यांना या चक्राच्या माध्यमातून सुचवायचे आहे. रंगनाथन यांनी शास्त्रीय पद्धतीच्या चक्राच्या संकल्पनेतून असे सूचित केले आहे की विशिष्ट समस्येच्या जाणीवेतून संशोधन प्रक्रिया सुरू होते व त्या समस्येची सोडवणूक झाली की संशोधन प्रक्रिया पूर्ण होते. परंतु विशिष्ट समस्येची सोडवणूक करण्यासाठी जे उपाय सुचविलेले असतात त्या उपायांमधील दोष किंवा त्रुटी हळूहळू जाणवायला लागतात आणि संशोधन समस्येचे नवीन पैलू लक्षात येतात. तेव्हा नवीन संशोधन समस्येची जाणीव होते आणि संशोधनाचे चक्र पुन्हा पुन्हा सुरू होते व संशोधन प्रक्रिया सुरूच राहते. अशी संशोधनाची अखंड चालणारी प्रक्रिया म्हणजे स्पायरल ऑफ सायंटिफिक मेथड किंवा शास्त्रीय पद्धतीचे चक्र असेही म्हटलेलं आहे. आता डॉक्टर S.R. रंगनाथन यांनी या स्पायरल ऑफ सायंटिफिक मेथडचा उल्लेख कोणत्या पुस्तकामध्ये केलेला आहे, ही आकृती कोणत्या पुस्तकामध्ये दिली होती तर प्रोलोगेमना टू लायब्ररी क्लासिफिकेशन रंगनाथन 1967 मधील या ग्रंथामध्ये ही जी आकृती आहे ती दिली होती. त्याला म्हणजे त्याच्यामध्ये नादीर या ठिकाणी नादीर आहे, त्याचबरोबर असेंडंट या ठिकाणी असेंडंट आहे, त्याचबरोबर झेनिथ आणि डिसेंडंट हे त्यांनी सुचवलेले आहे. आता आपण नादीर म्हणजे काय तर नादीरला मराठीमध्ये काय म्हणतात तर अधोबिंदू असं म्हटलं जातं. नादीरला काय म्हटलं जातं? अधोबिंदू. अधोबिंदू ही शास्त्रीय पद्धतीच्या चक्रातील पहिली पायरी आहे. म्हणजे नादीर हे शास्त्रीय चक्रातील पहिली पायरी आहे. या पायरीवर संशोधन समस्येची जाणीव होते. समस्येची सोडवणूक करण्यासाठी संशोधक काय करत असतो? निरीक्षण करतो, प्रयोग करतो, अनुभव घेतो इत्यादी मार्गांनी माहिती संकलित करीत असतो. अनुभव आणि संकलित
माहितीच्या मदतीने संशोधक समस्येबाबत काही सूत्रबद्ध विचार प्रकट करत असतो, जसे की वर्गीकरण पद्धतीतील विविध मुख्य वर्गातील उपविषयांची रचना करण्यासाठी वेगवेगळे रचनाक्रम उपयुक्त ठरतात. एकच क्रमपद्धती सर्व मुख्य वर्गातील उपविषयांच्या रचनेसाठी उपयुक्त ठरत नाही. अशा प्रकारच्या अनुभवाधारित विचार या पातळीवर मांडला जातो. यालाच काय म्हटलं जातं? नादीर. NADIR म्हणजे नादीर असं म्हटलं जातं. त्यालाच मराठीमध्ये अधोबिंदू असंही म्हणतात. स्पायरल ऑफ सायंटिफिक मेथडची दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे आरोही बिंदू किंवा त्यालाच असेंडंट असंही म्हटलं जातं. शास्त्रीय पद्धतीच्या चक्रातील दुसरी पायरी आहे. अधोबिंदू पायरीतून प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण करून तसेच अंतर्दृष्टी आणि ऊर्ध्वगामी तर्कशास्त्र यांच्या मदतीने संशोधक आरोही पायरीमध्ये पूर्वानुमान मांडतो. म्हणजे शास्त्रीय पद्धतीच्या चक्रातील दुसरी पायरी ही पूर्वानुमानाची पायरी आहे असं म्हणता येईल. या पायरीवरील बहुतांश कार्य संशोधकाच्या अनुभवाशी संबंधित असते, म्हणून या पायरीला अनुभवाधारित सिद्धांत किंवा एम्पिरिकल लॉज मांडण्याची पायरी असेही म्हणतात. या पायरीवरील अनुभवाधारित सिद्धांतांची संख्या एकापेक्षा जास्त असू शकते. वर्गीकरण पद्धतीतील मुख्य वर्गामध्ये विविध उपविषयांची रचना करण्यासाठी कालक्रम तसेच वरपासून खालपर्यंत असे क्रम उपयुक्त ठरतात. असा अनुभवाधारित सिद्धांत या पायरीवर मांडला जाईल. स्पायरल ऑफ सायंटिफिक मेथडची तिसरी जी स्टेप आहे ती म्हणजे झेनिथ. त्यालाच शिरोबिंदू असंही म्हटलं जातं. शास्त्रीय पद्धतीच्या चक्राच्या दुसऱ्या पायरीवर मांडलेल्या अनेक स्वअनुभवावर आधारित सिद्धांताचे शिरोबिंदू पायरीवर निवडक मूलभूत सिद्धांतामध्ये रूपांतर केले जाते. अनुभवाधारित सिद्धांतापेक्षा मूलभूत सिद्धांताची वैधता अधिक असते, कारण मूलभूत सिद्धांतामध्ये ओरिजिनल माहिती असते. त्यामुळे अनुभवाधारित सिद्धांतापेक्षा मूलभूत सिद्धांताची वैधता अधिक असते. मूलभूत सिद्धांत मांडण्यासाठी अधोगामी डिडक्टिव्ह लॉजिक मदत घेतली जाते. कोलन वर्गीकरणातील 5 मूलभूत पैलू त्यालाच 5 फंडामेंटल कॅटेगरीज किंवा त्यालाच PMEST असंही म्हटलं जातं. हे पैलूंच्या मांडणीबाबत मार्गदर्शन करतात. 5 पैलू हे मूलभूत सिद्धांताचे उदाहरण आहे. चौथी स्टेप आहे अवरोही बिंदू डिसेंडंट. शास्त्रीय पद्धतीच्या दुसऱ्या म्हणजेच आरोही पायरीवर मांडलेल्या पूर्वानुमानाची सत्यासत्यता अवरोही बिंदू या चौथ्या आणि शेवटच्या पायरीवर तपासली जाते. पूर्वानुमानाची सत्यसत्यता तपासण्यासाठी मूलभूत सिद्धांत आणि अधोगामी तर्कशास्त्राची मदत घेतली जाते आणि सिद्ध झालेल्या पूर्वानुमानाला अनुसरून उपयुक्त सिद्धांत डिडक्टिव्ह लॉज मांडले जातात. या पायरीवर विशेषीकरण होते, समस्येची सोडवणूक होते. उदाहरणार्थ रंगनाथन याने मूलभूत पैलूंच्या आधारे वर्गीकरणातील क्रमदर्शकतेची उपयुक्त तत्त्वे प्रिन्सिपल ऑफ हेल्पफुल सिक्वेन्स सुचवली आहेत. पुन्हा अधोबिंदूकडे पहिल्या पायरीकडे वाटचाल. उपयुक्त सिद्धांत सूत्र जोपर्यंत समस्येची सोडवणूक करतात तोपर्यंत अवरोही बिंदूकडून अधोबिंदूकडे वाटचाल होत नाही. परंतु ही स्थिती जास्त काळ टिकत नाही, कारण काही काळानंतर उपयुक्त सिद्धांतातील सूत्रातील त्रुटीची जाणीव होऊ लागते. विशिष्ट उपयुक्त सिद्धांत सूत्र अपूर्ण आहे हे जाणवू लागते. म्हणजेच नवीन समस्येची जाणीव होते व या जाणीवेतूनच संशोधनाची प्रक्रिया अवरोही बिंदूकडून अधोबिंदूकडे व तेथून पुन्हा पुढील पायऱ्यांकडे अशी अखंडपणे सुरूच राहते. म्हणून रंगनाथन यांनी या प्रक्रियेला शास्त्रीय पद्धतीचे चक्र किंवा स्पायरल ऑफ सायंटिफिक मेथड असे म्हटले आहे. थँक्यू.